चला मित्रांनो, नमस्कार. विषय आहे चमचागिरी चमचागिरी चमचागिरी. अहो, चमचागिरी करणारा माणूस तुम्हाला हर जागी दिसणार. उद्योगात दिसणार, धंद्या पाण्यात दिसणार, नेत्यांच्या दिसणार, पॉलिटिकलचे दिसणार. छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला चमचे हर जगी भेटणार. माहिती का मित्रांनो? खरी गोष्ट आहे. तुम्हाला कळत नसेल, पण समोरवाल्याला बरोबर कळतं की चमचागिरी म्हणजे काय. चापलुसी. चापलुसी लोकांना असं वाटतं की मी माझ्या मालकाचा चमचा बनू आणि प्रत्येक गोष्टीला शेअर करू. मालकाला काय पाहिजे? आपला फायदा. त्याचा कान, नाक, डोळा सर्व काय तो चमचा असतो. काय छोट्या मोठ्या गोष्टी दिसल्या, मालक तुम्हाला हा बोलला, काहीतरी बोलला, मग मालक काय येतो आणि त्याच माणसाला होतं, तुम्ही माझ्याविषयी काय बोललास रे? समोरचा माणूस, मी काय नाही बोललो, मी नाही बोललो. अरे खोटं नको बोलूस, मला कळतं, माझ्याकडे कान, नाक, डोळे सगळं काय आहे. पण खरं गोष्ट सांगू का? हे सर्व काम कोण करतं? चमचा लोक. बघितलं हो, बिल्डरचे चमचे असतात, कित्येक प्रकारचे चमचे आहेत हो. आपण हॉटेलमध्ये खातो ते चमचे असतात ना, ते तर ठीक आहे, पण असे चमचे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करतात. चांगलं बी असेल तर त्याचं वाईट कसं करायचं हे चमच्या लोकांना बरोबर माहिती आहे. आम्ही काम करत होतो, पण मालकाचा चमचा बनायला काय बनायचं. चमचागिरी केली की समोरच्या माणसाला नोकरीतून कसं काढायचं हे त्या चमच्या लोकांना माहित असतं. मग समोरचा माणूस कितीही खर्च करून गावून आला तर त्याला नोकरीतून काढून टाकलं. कोणामुळं? चमच्यामुळं. तुम्ही चांगलं काम करतात ना, समोरच्याला माणसाला बघवत नाही. तुमची कशी हटवायची हे चमच्या लोकांना माहिती. चमचागिरी म्हणजे काय? खूप मोठा गोंधळ आहे. तुम्हाला समजायला तर फार वाईट वाटणार. चला, खोकला आला, काय बोलावं चमच्याविषयी. चमचा तर चमचाच असतो, पण चमच्या लोकांची आखरचं जे जीवन असतं ना, ते फेल असतं. लास्टला त्यांचं नाव काय पडतं? चमचा आहे, चमचा आहे, चमचा आहे, चमचा आहे. जीवनात त्याला चमचा म्हणून ओळखलं जाणार. खरी गोष्टच आहे. चला, माझ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब करा. चमच्यांनो सावधान.